सीना नदीला आलेल्या महापुराच्या बॅकवॉटरमुळे डोणगावसह अनेक गावांमध्ये पाणी घुसले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे। डोणगाव येथील ओढ्यामध्ये महापुराचे पाणी लोकवस्तीत शिरले आहे। नागरिकांचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे। सोलापूर शहराला लागून असलेल्या ओढ्याने आता नदीचे रूप धारण केले असून परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। पेरू, आवळा, ऊस, भाजीपाला यासह अनेक पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी मेटाकोटीला आले आहेत। दोन गावांना जोडणारा मोठा पूल देखील पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता असून गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते राहुल मेटे, किशोर कलुबर्मे, दिलीप माने, हॉटेल व्यावसायिक मल्हारी जाधव, सुनील जगदाळे व राहुल जगदाळे यांनी परिसरात सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे। नागरिकांना सावध करण्याचे तसेच प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून लवकरात लवकर सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। एनडीआरएफची टीम देखील या ठिकाणी दाखल झाली आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे काम वेगाने सुरू आहे। या बातमीचे वार्तांकन केले आहे आमचे पत्रकार अशफाक नदाफ यांनी। राहणार डोणगाव, मी डोणगावची आहे आणि ह्या सीना नदीला पूर आल्यामुळे आमचं जे डोणगावचा जो भाग आहे पूर्ण पाण्याने वेढलेला आहे आणि याच्यामध्ये जो काही माझा उद्योग चालू होता तो उद्योग तो मशिनरी त्या सगळ्या भिजून गेलेल्या आहे। त्या जवळजवळ स्लॅब लेवलला पाणी आलेलं आहे आणि या धावपळीमध्ये आम्ही हलवायचा खूप प्रयत्न केला, पण घर आहे, घरामधली कुठली वस्तू कधी हलवायची ह्या योगामध्येच पाण्याचा भरगाव वेगाने घर पाण्यात गेलेला आहे आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आमचं खाण्याचं अन्नधान्य जे काही आहे राशन पाणी ते सगळं काही पाण्यात आहे आणि जवळपास डोणगावचा हा 1/4 भाग हा कालपासून बिना अन्न पाण्याचा आहे। मला तर असं वाटते की शासनाने ह्या परिस्थितीचा आढावा लवकरात लवकर घ्यावा आणि जे काही आहे ते लेकरांचं जी पोट आहे, आज जी लेकरं जी चू करत आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर काहीतरी आमच्याकडे बघण्याचा लवकर प्रयत्न करावा। तुमचा महिला बचत गटातून कुठला व्यवसाय सुरू आहे? माझा महिला बचत गटामधनं कांचन महिला गृह उद्योग हे मिलेटवर चालणारा उद्योग होता, ज्याच्यामध्ये मी शेंगाची चटणी, कडक भाकरी, ज्वारीचा रवा, चकली हे सगळं विकत होते। आता पुराच्या पाण्यामध्ये हे सर्व तुम्ही बनवलेले जे साहित्य आहे ते पाण्यात गेलेलं आहे आणि पूर्ण अंदाजे किती नुकसान झालं असेल तुम्ही? जवळ मशिनरी सगळं म्हणलं तरी 8-9-10 लाखापर्यंत आहे। सगळं धान्य आणि बनवलेल्या वस्तू ते पुराच्या पाण्यामध्ये काही शिल्लक नाहीये आणि काढायला चान्सही भेटला नाहीये। हलवे पर्यंत तरी सामान तिथपर्यंत पाण्याचा पंचनामे वगैरे केलेत का तलाट्याने? नाही, अजून तर कोणच आलेलं नाही, अजूनही आलेलं नाही। डोणगाव मध्ये पाणी शिरले, आमच्या घरात पाणी शिरले, गॅसचं सगळं घरात, बारकी लेकरं बिकरं रातभर झोप नाही, संपूर्ण पाणी आहे। धान्य, पीठ सगळं वाहून चालले। राम यशवंत ऐवळे, डोणगाव, उत्तर सोलापूर। माझं वय एवढं, वय 70। पाणी कधी बघितलं नाही, पाणी कधी बघितलं नाही। एवढं पाणी आलंय। मागची भले म्हशी गेल्या, शेळ्या गेल्या, चारा ठेवल्या ते बी चारा वाहून गेला। तुमचे पाणी शिरलंय, जनावरे वाहून गेलेली आहेत। हा, पाणी रात्री अचानक आले, वाढले, अचानक झोपेत आले आणि जनावर सुटून पुरात गेले, शोधाशोध गेली सुटून आणि त्याचा चारा पण गेला। गावात राहतो, गावात पाणी आलं, लेकराची जहाल वाळवलं, लेकरं घेऊन चाललं, जनावरं मेली, पाक इस्तूळ लागला, समजा परपंचाला काय राहिलं नाही, फक्त लेकरं घेऊन घराच्या बाहेर निघालं आहे ना असं सायना संगीत माझं घर पाक वाटोळं झालंय। घरात पाणी आलं बघा तुम्ही, अक्षरशः तुमची फोटो बघा, हे बघा या घराकडे फोटो, ही समजा पाक नुकसानी झाली माझी। मी कसं राहायचं, लहान लेकरू घेऊन मी जायचं कुठं, करायचं कुठं, काय करायचं ह्याचं मला काय कळीना। ही एक लेकरू घेतलंय, दुसरे एक लेकरू दुसऱ्याजवळ आहे, काय करायचं काय नाही मला समजीना, कसं करावं, रडावं का टाकून जावं हे कळीना। 60-70ला वय आलं, हे आज पहिली बारी का दुसरी बारी काय सांगता येईना। 2 दिवस झालं, काल रात्री 2ला अचानक पाणी आलं, आम्ही करायचं कसं, खायचं कसं?
आणि अत्याचार हाल अपदा लेकरं बाळा घेऊन आम्ही सडकावर उभारलो. चौकोनी येडा टाकला तर सध्या एवढ्या पाण्यात आहे आम्ही. डोणगाव उत्तर सोलापूर. माझं वय 37. पाऊस एवढा झाला की घरात 3 फूट पाणी आलेलं आहे. धान्य वाहून गेलं, घरातली जनावर वाहून गेली. खायला काय नाही, निवारा नाही, खाण्याला अन्न नाही. कपडे वाहून गेले, कपडे एका ड्रेसवरच आहे. ती माझं घर राहतं. कर्ज काढून लोन काढून घर बांधलेलं.